धनंजय मुंडे यांचा राजीनामा अनेकांनी मागितलेला होता। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर पुरावे घेऊन ते धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांच्यासमोर जाऊन त्यांच्यापुढे ते पुरावे दिले। धनंजय मुंडे आणि त्यांच्या खाली जी काही टीम आहे त्यांच्या दहशतीचे प्रयोग देखील त्यांना रील्स, फोटो वगैरे वगैरे दाखवले, बेहिशेबी मालमत्ता दाखवली। अशा बऱ्याच गोष्टी अंजली दमानिया यांनी अजितदादांना दिल्या, तरीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही घेतला गेलेला नाही। आता धनंजय मुंडे काय म्हणतात, तर धनंजय मुंडे म्हणतात की मी जर दोषी असलो तर अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं, मी राजीनामा देतो। आजपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला नाही, याचा अर्थ धनंजय मुंडे हे दोषी नाहीत, असंच देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं मत असावं। आता पुढे एक बाईट तुम्ही पहा, धनंजय मुंडे हे नेमकं काय बोललेत ते पहा। तो संदीप क्षीरसागर म्हणतायत की वाल्मिक कराड तुमच्या जवळचे आहेत आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या जवळचे, मग तुमचा राजीनामा होणार नाही। आणि काल बैठकीत तुम्ही भूमिका आपली जी क्लिअर केली आहे तेही सांगा। राजीनाम्यावरती पहिलं तुम्ही सांगा। एका दिवसात राजीनामा का दिला नाही असं सुप्रिया सुळे देखील म्हणतायत। आता या बाबतीमध्ये धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा द्या। एकूणच जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा पवार यांना कुठंही धनंजय मुंडे हे दोषी आढळले नसावेत, त्यामुळेच त्यांनी त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केलेली नसावी। आता हा चेंडू तरी धनंजय मुंडे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या कोर्टमध्ये गेला होता, मात्र फडणवीसांनी यातून आपलं पाऊल बाजूला टाकलेलं आहे। ते म्हणले की अजितदादांची जी भूमिका असेल ती आमची भूमिका असेल, अजितदादाच काय निर्णय असेल तो धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घेतील। मग आज तर अजितदादा बीडमध्ये होते, अजितदादांना याबद्दल काहीही कल्पना नसावी किंवा अजितदादांना कुठंही धनंजय मुंडे हे दोषी वाटत नसावेत या प्रकरणात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर वाल्मिक कराड, संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात ज्याच्यावर भरपूर आरोप झाले तो वाल्मिक कराडवर यापूर्वी सुद्धा गुन्हे झालेले होते। वाल्मिक कराडची एकूण दहशत, वाल्मिक कराडच्या भोवती असलेला लोकांचा गराडा, आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांचं पानसुद्धा ज्याच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिक कराड, असं त्यांना सर्टिफिकेट पंकजा मुंडेंनी अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर दिलेलं आहे। जर वाल्मिक कराड इतकी संपत्ती जमवू शकतो, ठिकठिकाणी फ्लॅट घेतो, कोट्यावधी रुपये किंमत असलेल्या जागा घेतो, शेती घेतो, एवढं सगळं तो जर एक सामान्य माणूस, नोकर किंवा सामान्य कार्यकर्ता जरी असता तरी तो करू शकला असता का? त्याच्या वाल्मिक कराडच्या पाठीशी किंवा त्याच्या डोक्यावर जो कोणाचा वरदहस्त आहे ते म्हणजे धनंजय मुंडे आहेत। आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा सुरुवातीला सांगितलेलं होतं की वाल्मिक कराड हे आमचे खालचे काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यापैकी आहेत। कुठं त्यांनी संबंधात डिनाय केलं नव्हतं। मात्र वाल्मिक कराडची जी काही चौकशी आहे ती निष्पक्ष झाली पाहिजे, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। शिवाय जे काही हार्वेस्टरचा घोटाळा असेल, थर्मल राखेचा घोटाळा असेल, अशा अनेक घोटाळे बहादर तिथे आहेत। त्याशिवाय बीडमध्ये अनेक खून प्रकरणं झालेली आहेत यापूर्वी, सुरेश धस उकरून काढत आहेत। अनेक समोर लोक येऊन आता तक्रारी द्यायला देखील सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या दिवसात आणखीनही तक्रारी दाखल होण्याच्या शक्यता आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी कुठंतरी आपलं स्वतः नैतिकतेला धरून या पदापासून दूर राहून त्या चौकशीवर होणारा जो काही परिणाम आहे तो टाळायला हवा होता, मात्र धनंजय मुंडेंनी तसं केलं नाही। मग तो साहजिकच लोकांची अपेक्षा ही अजितदादा पवारांच्याकडे गेली। अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी अशा पद्धतीने धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राखून ठेवणं हे काही बरोबर होणार नाही असं लोकांचा मतप्रवाह झाला। मात्र आता जर बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा हात वर केलेले आहेत आणि त्यांनी सरळ सांगितलं आहे की अजितदादांनी जो निर्णय घेतील तो मान्य असेल।
मात्र अजितदादा तर आज बीडमध्ये मिटिंगला आहेत. अजितदादांनी कुठलंही वेगळं पाऊल उचललेलं नाही. अगदी अंजली दमानिया यांनी जाऊन जे पुरावे दिले त्यानंतरही त्यांची खात्री पटली नसावी किंवा ते पुरावे अजून व्हेरीफाय करत असावेत असं दिसतं. एकंदरीत ह्या सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या तर कुठंतरी अजितदादा पवार आणि फडणवीस यांना धनंजय मुंडे हे दोषी वाटत नाहीत. जर राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला जर धनंजय मुंडे दोषी वाटत नसतील आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील जनता रोजच पाहताय की वाल्मिकची एकामागून एक संपत्तीचे आकडे बाहेर येतात. सोलापूर जिल्ह्यात जमीन घेतलेली आहे, लातूरला मोठ्या घराचं बांधकाम चालू आहे. अशा बऱ्याच गोष्टी वाल्मिक आणि वाल्मिकच्या संबंधित लोकांच्याकडून जे काही संपत्तीचे आकडे येत आहेत ते डोळे दिपवून टाकणारे आहेत, दिवसा उजेड पडणारे आकडे आहेत ते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी कुठंतरी पदापासून दूर राहायला पाहिजे होतं आणि ही चौकशी निष्पक्षपणाने होणे गरजेचं होतं. मात्र धनंजय मुंडे काही राजीनामा द्यायला तयार नाहीत. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा काही राजीनामा घ्यायला तयार नसतील तर धनंजय मुंडे हे निर्दोषच आहेत असं तर म्हणायला पाहिजे. कारण धनंजय मुंडे म्हणले की मी दोषी असतो तर हे कारवाई केली असते. जर कारवाई करत नसतील तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की धनंजय मुंडे हे दोषी नाहीतच असं अजितदादांनाही आणि फडणवीसांनाही वाटतं. त्यामुळे धनंजय मुंडे यांना निर्दोष करून टाकलेलं आहे. तरी सुद्धा लोक वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत राहणार, सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत राहणार आणि पुढे भविष्यात याचे जे काही परिणाम होणार ते वेगळ्या रूपाने बाहेर येतील. त्याचसोबत सुरेश धस भाजपाचे आमदार आहेत. भाजपच्या आमदारांना फडणवीसांच्यावर प्रचंड विश्वास आहे. पण फडणवीसांना धनंजय मुंडे हे निर्दोष वाटतात हे जर सुरेश धसांना कळालं असेल किंवा नसेल ही देखील एक गमतीची गोष्ट असणार आहे. येणाऱ्या काळात हे बरंच ह्या घटनेचे पडसाद पुढं पाहायला मिळणार आहेत. जर पहिल्याच दणक्यात धनंजय मुंडे यांची दांडी उडली असती मंत्रिमंडळातून तर भविष्यात आणखी म्हणजे भाजपच्या देखील मंत्र्यांवर कधी आरोप झाले तर राष्ट्रवादीचा दबाव आला असता, एकनाथ शिंदेंचा दबाव आला असता आणि मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला असता. त्यामुळे कुठंतरी कुणी राजीनामा द्यायचं नाही, काय होतंय तसं होऊ दे असं आणि तसं बेधुंदपणानं किंवा जे काही बहुमत महायुतीला भाजपला मिळालेलं आहे त्या अंधाधुंद बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे भाजप आणि महायुतीमध्ये कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे कुठल्या मंत्र्याचा राजीनामा होईल अशी अपेक्षा करणं मुळातच गैर आहे असं दिसतं. एकूणच देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडे यांना निर्दोष ठरवलेलं आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या. व्हिडिओ आवडला तर मित्रांशी शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.